आमचे कडावचे जे आयोजन करतात त्यांना विनंती करेल, निलेशजी काळोखे, प्रवीण पवार, रजत मसे, जनार्दनजी शेळके साहेब, सुधीर धुमाळ आणि रुपेश तुपे यांचा आपण सन्मान करायचा आहे. तर निश्चितच एक हाय व्होल्टेज मुकाबला या मैदानावरती तुम्ही पाहाल. स्वरांश एंटरप्राइजेस न्हावा विरुद्ध सार्थक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. स्क्रीनवरती देखावा CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 1877 विक्टोरिया राणीसाठी बोरी बंदर येथे ते बांधलेलं टर्मिनस म्हणजे रेल्वे स्थानक, आणि आज ते रेल्वे स्थानक मात्र या क्रीडानगरीमध्ये उभारलं गेलंय. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आणि त्याचा उत्तम देखावा आपल्या स्क्रीनवरती तुम्ही अनुभवतायत. आदरणीय सुदामदादा पवाळी यांच्या वतीनं शिवशक्ती कडाव यांच्या सहकार्यानं साकारण्यात येणारी ही भव्य दिव्य स्पर्धा शिवजयंती चषक 2019. रजत मसे यांचा देखील सन्मान या मंचावरती होतोय. मिलिंद कोशे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. प्रवीण पवार, मनोहर देवगर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते प्रवीण पवार यांचा आपण सन्मान करावा. मॅचला सुरुवात होते आणि दरवर्षी काही ना काहीतरी नवीन देण्याचं काम आम्ही करत असतो. आजकाल सर्वांना माहिती आहे की एक नवीन फंड आहे, एक इनिंग आणि एक समालोचक, परंतु आज संपूर्ण कडाव टीम म्हणते की एक वेगळा आपण प्रयोग मात्र निश्चितच करू. तितके हाय व्होल्टेज मॅच देखील आहे, परंतु तीनही समालोचक ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेट किंवा IPLच्या स्पर्धा तुम्ही पाहतायत, विविध समालोचक ते तर अक्षरशः अगदी पाहतोय की आपण ते ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत भारतीय देशाचे आणि विविध देशांचे ते मात्र समालोचन करत असतात. परंतु या आयोजनामध्ये देखील तीनही समालोचक पुन्हा एकदा मात्र आपल्या भेटीस येतील एकाच मॅचमध्ये. मॅचला सुरुवात होते. प्रथम षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. रफ्तार का राजा वैष्णव भोईर. वा वा वा, पहिला चेंडू दिशा दिली, चेंडू जातोय तो मात्र थर्डमॅनला. No +4 स्वागत केलंय ऋषी भोईरनं वैष्णव भोईरचं, ते मात्र चौकारणीशी. आणि टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असे असेल की 3 समालोचक मात्र इथे मायक्रोफोन शेअर करणार आहेत. पहिला चौकार येतोय चंदू सर. नक्कीच ज्या पद्धतीने वाकळण जो दबदबा आहे वाकळणचा मागील काही वर्षात त्यांची कामगिरी आहे कल्याण डोंबिवली परिसरात पाहायला मिळतील. कारण ज्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेट आपण म्हणतो, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील या दोन्ही टीमचा जो दबदबा आहे तर एक चांगली मॅच अपेक्षित असणार आहे. समीरजी, तुम्ही देखील सातत्याने या दोन्ही टीमला फॉलो करता, मॅचेस पाहता. रंगतदार स्थिती जरूर असणार आहे. नुकताच जी जोविले ते स्पर्धा संपन्न झाली डेच्या स्पर्धेमध्ये पुनश्च कॉमेंट्री बॉक्स अगदी इथे चेंडू बॅटची कडा घेतली होती. संपूर्णपणे आपण पाहतोय की कॉमेंट्री बॉक्स आपला कॅमेरा कैद करतोय. पहिल्यांदा टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये तीनही समालोचक मात्र समालोचन करतायत या शिवजयंती चषकाच्या निमित्तानं. पारितोषिक आले वाकलन टीमसाठी मयूर राणे यांच्याकडून सलग 3 षटकार आले तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 6 धावा धावफलकावरती. वैष्णवचा चेंडू, केतन मात्रे, मनगडाचा पुरेपूर वापर आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. केतन मात्रे आणि ऋषी भोईर मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. या फटक्याबद्दल हरीश सर काय म्हणाल? नक्कीच उर्दू मध्ये म्हणायचं झालं तर नजाकत आणि नफासत, म्हणजे दोन्ही ज्या पद्धतीने रेस्टी प्लेयर जे आपण म्हणतो त्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे आणि खरोखर डोळ्यांचा पारणे फेडणारा तो दृश्य होता. तर धावसंख्या झाली ती 8, बिनगडी बाद. वाकलन विरुद्ध न्हावा असा हा मोठा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. आताचा पुलचा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतायत, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करतायत. ही चांगली दृश्य आहेत फलंदाजी करणारा वाकळण संघांसाठी. धावसंख्या झाली ती 10 आणि हे तुम्ही बघत आहात सर्व चषक अगदी सुंदर चषक या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहेत.
आणि एक मोठी मेजबानी. सर्वप्रथमच टेनिस क्रिकेटमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये 3 कॉमेंटेटर एकाच वेळेला तुमच्यापर्यंत हे प्रक्षेपण पोहोचवत आहेत. हा सुद्धा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल समीरजी. आणि भाग्यशाली आहोत की त्यामध्ये आपलं नाव आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, कारण वाकळण एका बाजूला दुसऱ्या बाजूला न्हावा आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये, कारण टेनिस क्रिकेटमध्ये प्रेक्षकांच्या भरगतच आपण सातत्याने पाहतो. त्या स्पर्धा आपल्याला समोर आठवतात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल, सुप्रीमो ट्रॉफी आठवते, JPL आठवते, शक्ती ट्रॉफी असते, नुकतीच प्रहार चषक, रायगडातील बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला आठवतात. आणि त्या स्पर्धांच्या दिशेनेच घेऊन जाणारी स्पर्धा मी जरूर म्हणेल समीरजी, कर्जतच्या सिरपेच्यात आणखीन एक तुरा रोवणारी स्पर्धा. निश्चितच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची तुम्ही आठवण करून दिली. आणि या वर्षीचा चॅम्पियन संघ GG स्पोर्ट्स वाकळण हा संघ. केतन मात्रे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज उभा आहे तो ऋषी. आणि वाकळण साठी पारितोषिक येतात विनायक मार्के आणि सोमनाथ कांबरे यांच्याकडून, बंटी माली यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. सलग 3 षटकार ठोकले तर आणि सलग 3 चौकार ठोकले तरी पारितोषिक असेल. गोलंदाजी करतोय वैष्णव. गोलंदाजी विरुद्ध ताकदवान फलंदाजी असा हा खरं तर सामना आहे. तर नक्कीच, कारण वैष्णवचं गेल्या 2 वर्षामध्ये वैष्णवचा जो परफॉर्मन्स आहे, नावा संघाला पुन्हा एकदा उभारी देणारा आणि नावा संघाला अव्वल टीम मध्ये घेऊन येणारा होता. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो आणि ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतो, रायगडची टीम देखील त्याचं सातत्याने नक्कीच त्याच्यावर लक्ष देत असते. यावेळेला मात्र बिग हिट, एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय. केतन यासाठीच ओळखले जातात. धडाकेबाज फलंदाजी हे त्यांच्या फलंदाजीची बलस्थान आहेत. का टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूला 3 वेळा 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळालेली आहे आणि तब्बल 7 ते 8 वेळा मोटरसायकल बाईक देखील मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळाल्यात. त्याचं उत्तर नवीन माहिती आहे ते 9 मोटरसायकल मिळाल्या आहेत. तर त्याचं उत्तर हा केतन देतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. वैष्णव भोईर रफ्तार का राजा, तितक्याच वेगानं हा चेंडू. आणि ज्या पद्धतीनं धावसंख्या झाली ती मात्र 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. वैष्णव भोईरचा अगदी जलद गतीचा हा चेंडू होता आणि फ्रंट फूट वरून पुल करणं, तो देखील मिडॉनला क्लिअर करून, म्हणजे वाडिश लॉंगॉन आणि मिडविकेटच्या प्रॉपर मधून हा चेंडू गेला. फटका खेळण्यासाठी एक तर हँड आय कॉर्डिनेशन, मनगटामध्ये ताकद आणि फ्रंट फूट वरून वेट ट्रान्सफर करणं, हे टेक्निक टेनिस क्रिकेटमध्ये हे जे काही अंमलात आणलं केतन मात्रेनं, म्हणूनच तो स्पर्धा गाजवतोय. आणि अफलातून फटका, ज्या पद्धतीने क्रीजचा त्यानं डेपचा वापर केला, अफलातून स्ट्रोक, चौकार. आणि तो नुसताच वाकळणपुरता आता मर्यादित राहिलेला नाहीये समीरजी, कारण ज्यावेळेला विक्रांत केने प्रतिष्ठान या वर्षीचा पावसाळी हंगाम मुंबईत खेळत गाजवला, लगातार स्पर्धा जिंकण्याचा सपाटा, आणि त्याचा अविभाज्य घटक हा केतन देखील होता. आणि विशेष म्हणजे वय 22-23 वर्ष वयाचा आहे आणि एज हा फॅक्टर देखील त्याच्याकडे आहे, जो यापुढील कालावधीमध्ये खुल्या गटातील क्रिकेट त्याला आव्हान देत आहे आणि त्याही ठिकाणी हा परफॉर्मन्स दाखवू शकतो. निश्चितच वय आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो असं म्हणतात. तुमचं कर्तृत्व ठरवत असतं की तुमचं कार्य काय, आणि निश्चितच तुमची स्तुती का होत असते तर तुमच्या कर्तृत्वावरून, आणि कर्तृत्व तसं करतोय वैष्णव भोईर. इतका जलद गतीचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात धावा आलेल्या हा 14. चांगली सुरुवात, ठोस सुरुवात आपण म्हणूया. काय म्हणाल, कितपर्यंत मजल मारेल हरीश सर हा वाकळण संघ? 55 ते 70च्या मध्ये, म्हणजे एक 55 ते 65 मला दिसतंय. परंतु भरपूर काही अवलंबून राहणार आहे पुढील 2-3 षटकावर, कारण एका षटकावर तुम्ही सामन्याचा निकाल लागू शकत नाही. अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे. परंतु स्पर्धा जिंकण्यासाठी असणारी दर्जा, क्षमता आणि दरारा या दोन्ही संघाकडे आहेत. आणि म्हणूनच हा सामना मला वाटतंय टुर्नामेंटचा कदाचित सर्वश्रेष्ठ सामना होईल असं मला वाटतंय. आणि माझ्या मते दोन्ही संघाचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. वाकळण आल्यानंतर ती गोष्ट आपल्याला पाहायलाही मिळते. यावेळेला जर पाहिलं तर हा सीमारेषच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी ही धाव पूर्ण केली जाते आणि पाहूया 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतंय या ठिकाणी. आणि धावसंख्या 2ने पुढे गेली. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर रोहन घरत यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्यावर गोलंदाजीची धुरा दिली आहे. धावसंख्येचा ग्राफ खाली आणण्याचा किंबहुना एक लक्ष असणार आहे की जोडी फोडायची, कारण ऋषी देखील असा खेळाडू आहे, ते देखील आक्रमक झाले सातत्याने होताना पाहायला मिळत असतात. वेगवेगळे स्ट्रोक त्यांच्याकडे आहेत आणि ते स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून जरूर राहणार आहेत.
आणि त्याचप्रमाणे वाकळणला एक देखील खूप मोठी एक बॅटिंग लाईनअप आपण म्हणतो, वाकळणची बॅटिंग लाईनअप डीप आहे आणि ती जर तुम्हाला रोखायची असेल तर तुम्हाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये विकेट घ्याव्याच लागतील आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 17वर जाते. रोहन घरत पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत आणि एक आगळा वेगळा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगलं मैदान, विशेष म्हणजे अतिशय उत्कृष्ट विद्युत रोषणाई, कारण नाईट स्पर्धा म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती असते आणि त्याहूनही सुंदर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षकांशिवाय कोणतीही स्पर्धा अपुरी असते. परंतु या ठिकाणी आपल्याला जी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर कोण घेऊन जात असतील तर या ठिकाणचे प्रेक्षक. हरी सर. नक्कीच पहिला गडी कधी बाद करता येईल त्या दिशेने नक्कीच प्रयत्न सुरू आहेत सध्या परिस्थितीमध्ये. पुढील चेंडू मात्र मारायचा प्रयत्न होता आणि एक सोपा झेल अगदी स्लाइड होऊन तो झेल टिपलाय आणि अप्रतिम दृश्य कॅमेरासाठी आणि पहिला गडी बाद करून नक्कीच आता जल्लोष बघायला मिळतोय. तो गोलंदाजी करणारा न्हावा संघ, त्यांना माहीत आहे की आपण एक खूप मोठा बळी मिळवलाय, तो म्हणजे केतन यांचा. केतन यांची फलंदाजी चांगली होत होती, मात्र इथे कुठेतरी मला असं वाटते की अत्युच्च दर्जाचा संयम, अथक परिश्रम आणि विजिगीषू वृत्ती हे तीन गोष्टी जेव्हा एकत्र जुळतात तेव्हा असं परफॉर्मन्स बघायला मिळतंय. तर आता कुठेतरी वाटतंय की वाकलन संघाला बॅकफूटवर टाकून न्हावा संघ फ्रंटफूटवर येण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर मोठा एक वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जरूर होते आणि ते खेळण्याच्या प्रयत्नात त्यांची बॅटची एज घेतली आणि फ्लाईंग स्लिपमध्ये खूप चांगला झेल, कौतुक करावं लागेल सर या झेलचं, आणि स्वतःला बॅलन्स केलं. अशा प्रकारचे झेल सोपे नसतात आणि हा झेल त्या ठिकाणी घेतला गेला आणि जे आपण ज्याची चर्चा सुरू होती, विकेट मिळायला पाहिजे, ती विकेटही मिळालेली आहे. म्हणजे ही मॅच केवळ वाकळणच्या बाजूनेच नाही तर केवळ न्हावाच्या बाजूने नाही अशा पद्धतीने राहणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रात एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एक सलामीवीर माघारी परतला तर दुसराही त्याच्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन. समीरजी काय म्हणाल? हा निश्चितच पहिला जो सरसेनापती होता नावा टीमचा वैष्णव, त्याच्यावरती आक्रमण चढवलं, ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, हे विसरून चालणार नाही आपण. आणि ऋषी ते बाद झालाय. खरं तर ऋषी असा एक खेळाडू आहे जो सायलेंट किलर आहे आणि विविध फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. त्याचं इम्प्रोव्हायझेशन इतकं चांगलं आहे क्रिकेटमधलं आणि त्याच्याकडे एक वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. त्याचा शरीर बांधा आपण पाहिला तर त्याच्याकडे पाहून असं वाटत नाही की हा मोठे फटके खेळत असेल, परंतु ज्या पद्धतीनं मनगटाचा तो पुरेपूर वापर करतो, अगदी मागच्या दिशेनं म्हणजे स्टंपच्या मागच्या दिशेनं ऑफ साईडला ऑन साईडला फटके खेळण्यामध्ये तो माहीर आहे. परंतु तो देखील परततोय मैदानावरती. जित भोईर आणि आता नौका फलंदाज दाखल झालाय अविनाश भोईर. हा एक खूप म्हणजे नव्हे तर वाकळण टीमसाठी हा सुपरस्टार ठरलाय. तो रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 1 चेंडू 6 धावा हा सामना जिंकून देणारा अविनाश भोईर मात्र मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. चालू असलेले मॅच स्वरांश एंटरप्राइजेस नावा विरुद्ध सार्थक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. तर बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी घेतल्या जात आहेत रोहन घरतकडून. फलंदाजांना चुका करायला भाग पाडलेत या दोन्ही बॉलमध्ये. तर पाहूया हॅट्रिक मिळवतोय का हा बॉल. तर जीतसाठी टाकला गेलेला हा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न तर जरूर होतोय आणि तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. हॅट्रिक पासून वंचित ठेवलंय या ठिकाणी जीत भोईरने. जीत देखील एक मोठं नाव आहे. जीत भोवती देखील मात्र गेल्या काही वर्षात वाकळणचं क्रिकेट फिरतंय आणि मॅच विनर आहे. खऱ्या अर्थाने कित्येकदा संकटातून बाहेर काढलंय जीतने आपल्या वाकळण संघाला आणि वाकळण गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर ठळकपणे नक्कीच मोठ्या अक्षरामध्ये उमटवण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे, मी म्हणेल तो मैदानाच्या आतमध्ये जीतच्या स्वरूपात आहे. नावातच जीत आहे आणि वाकळणसाठी तो देखील काम तसंही करतोय. परंतु विशेष कौतुक करेल रोहनचं, कंट्रोल केलंय आता त्यांनी संपूर्णपणे इनिंगला थांबवलंय. रोहन या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु गोलंदाजाने फलंदाजाचे मनसुबे उद्ध्वस्त केले आणि बॉलला मात्र कीपरच्या हातामध्ये पाठवलं. या ओव्हरमध्ये मागील ओव्हरच्या तुलनेमध्ये धावाही कमी आल्या आणि त्याचबरोबरीने मी म्हणेल विशेष म्हणजे विकेट आल्या. 2 ओव्हर झालेल्या आहेत, 18 रन. एक असं म्हणता येईल की क्रिकेटचा एक संघर्ष चालू आहे. क्रिकेट नव्हे तर रस्सीखेच चालू आहे. रस्सीखेच दोनही संघांमध्ये कधी एका साईडनं बल चांगलं लागतंय आणि दुसऱ्या साईडनं बळ कमी आल्यानंतर खेचाखेची होते. तशी ही खेचाखेची चालू आहे. पहिलं षटक अगदी वाकळण संघाच्या बाजूने होतं आणि आता दुसरं षटक मात्र रोहननं नावा संघाच्या बाजूने केलं आणि हा संघर्ष
पाहिल्यानंतर मला एक पौराणिक काळातील कथा आठवते की ज्या पद्धतीनं देव आणि दानव यांच्यामध्ये संघर्ष झाला, समुद्र मंथन झालं आणि त्यातून 14व रत्न अमृत बाहेर आलं. इथे 2 टीम मध्ये संघर्ष चालू आहे. क्रिकेटचं सुधामृत बाहेर येते आणि ते प्राशन करतायत समस्त प्रेक्षक वर्ग. मजा आहे, लज्जत आहे क्रिकेटची आणि अफलातून गर्दी आणि खूप सारे प्रेक्षक वर्ग मात्र मजा लुटतायत या स्पर्धेची. अठरा धावसंख्या धावफलकावरती आहे. नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंडची, ती मात्र तुर्भे विरुद्ध फुंडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी मात्र त्वरित यायचे. फुंडे आणि त्याच्या विरोधात मात्र असणार आहे ती तुर्भे. खूप मोठी आणखी एक लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु चालू असलेल्या लढतीकडे पुन्हा एकदा जाऊया. जीत भोईरकडे सगळ्यांच्या नजर आहेत आणि त्याच्या साथीने तो मात्र अविनाश भोईर आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय तो गौतम. आता काय स्ट्रॅटेजी असेल नवा टीमची, कारण त्याने आता कमबॅक केलंय आणि काय स्ट्रॅटेजी असेल ती मात्र अविनाश भोईरची. सर सर्वात एकच गोष्ट जी महत्त्वाची मला आत्ताच्या घडीला वाटते ती की काही नवीन करायची गरज नाही आहे. नो टाईम फॉर एक्सपेरिमेंटेशन. जे क्रिकेटचं तंत्र, क्रिकेटचं मंत्र, क्रिकेटचं यंत्र या तिघांवर जर जो संघाने मेहनत केली तर तो संघ पुढे जाईल. आणि सर्वात शेवटी हा सांघिक खेळ आहे. सांघिक खेळमध्ये एकच गोष्ट आहे, एकीचे बळ मिळते फळ. जर एकत्र राहून जो संघ खेळेल तो जिंकेल. तर गोलंदाजी मार्कवर दाखवून होताना पाहायला मिळतील गौतम. जीतसाठी चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिला बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. थोडंसं किंचितचं दडपण जरूर असणार आहे कारण आघाडीचे दोन्ही बॅट्समन माघारी परतलेत आणि ते दूर करण्याचा प्रयत्न देखील असणार आहे. परंतु चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली यावेळेला गौतम यांच्याकडून. यावेळेला जीत कव्हरच्या दिशेने अतिशय चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तशी बॉलिंग देखील पहा काय थ्रो चांगल्या पद्धतीने केलाय. आणि क्षेत्ररक्षक हा कणा असतो कोणत्याही ज्यावेळेला कोणती स्पर्धा असू देत, खेळ असू दे क्रिकेटचा. आणि पिचिंग मात्र पहिल्या दोनही बॉलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे. हात खोलण्याची संधी दिली नाही पहिल्या दोन्ही बॉलवर बॅट्समनला गोलंदाज गौतम यांनी. धावसंख्या 19, 2 गडी बाद. अवीने अजून खातं उघडलं नाही. जीत भोईर खेळतोय 2 धावांवरती. गौतम गायकवाड पुढील चेंडू काहीतरी नवीन करायचा प्रयत्न होता आणि इथे निर्धाव चेंडू जातोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्ले फॉर साईड अँड नॉट फॉर सेल्फ. मराठीमध्ये जर म्हणायचं झालं तर संघासाठी खेळावं, स्वतःसाठी नाही. स्वतःला वाटते की मी हा फटका खेळावा ती गोष्ट एक वेगळी असते, परंतु संघासाठी कुठला फटका चांगला निवडला जाईल किंवा कुठला फटका जमा बाजू ठरेल ते मात्र इथे बघावं लागणार आहे फलंदाजांना. आणि पहिला प्रयत्न जरूर असफल झाला होता. दुसऱ्यांदा तोच प्रयत्न केला परंतु या वेळेला यशस्वी होत आहेत अविनाश भोईर. मात्र पहिल्यांदा जरूर नक्की यशस्वी नव्हते झाले, परंतु या वेळेला बंद जे झुगारून टाकलेले आहेत गौतम नावाच्या या प्रभावी गोलंदाजाच्या विरुद्ध एक वेगळं अस्त्र बाहेर काढलं आणि यशस्वी झालेत. आणि स्वाभाविक आहे ज्यावेळेला सरळ बॅटने धावा येत नाही त्यावेळेला बॅट उलटी करावी लागते. आणि पहिले 3 बॉल चांगल्या पिचिंगवर होते, परंतु या वेळेला मात्र आपल्या बॅटमधून खूप चांगला फटका दाखवला. 23 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर गौतमचं 3रं षटक सुरू असताना कडाव नगरीमध्ये स्वागत आहे सर्वांचं या शिवजयंती चषकामध्ये. कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेची आणि मानाची स्पर्धा. याही वेळेला तोच प्रयत्न केला जातोय, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. लगातार 3 वेळा रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न झालेले आहेत. आणि ज्या वेळेला आणि स्वाभाविक आहे ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते या ठिकाणी आणि त्यावेळेला मात्र त्या पद्धतीचे प्रयत्न पण केले जात आहेत आणि काही वेळा ते यशस्वी झालेत. पाहूयात आता जीतवर नजर आपल्या खेळलेले असतील. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे ते 3रं. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने जीतच्या बॅटमधून निघालेला हा फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 3रं संपतंय. 3 षटकांची समाप्ती, 26 धावा आणि 2 विकेट. सर हा जो अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे माझ्या मते 20-25 वर्षापूर्वी हा फटका जास्त पाहायला मिळत नव्हता, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील काही खेळाडूंनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये खेळला रिव्हर्स स्वीप फटका आणि सातत्याने तो मात्र डावखुरी हाताच्या विरुद्ध अवलंबला जातो. त्याविषयी काय म्हणाल? नक्कीच. हे बघा, एक असते तुमच्याकडे जे फलंदाजीचं ज्ञान. आता तुमच्याकडे जर चांगले फटके असतील, ड्राईव्ह आहे, पूल आहे, कट आहे, स्वीप आहे, भरपूर फटके आहेत, परंतु त्या फटके मारत असताना कधी कधी फलंदाज बोर होतो किंवा कधी कधी टी व्हीवर जेव्हा पाहतो तेव्हा त्याला असं वाटतं की मी सुद्धा ते करून दाखवावं. जसं राजेश खन्नाचा एक स्टेप होता,
पुष्पा आय हेट टीयर्स, तर भरपूर लोकांनी तो डायलॉग म्हणाले. तसा हा एक ट्रेंड आहे. मात्र मी इथे एकच गोष्ट सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे चांगलं तंत्र असेल तर रिव्हर्स स्वीप फटका जो आहे त्याची गरज नाही असं माझं मत आहे. आणि मी नेहमी जे बोलतो ते होईल ते तसातला भाग नाही. परंतु आय ऑलवेज फील सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, ग्रेग चॅपल, सुनील गावस्कर किंवा रिकी पॉन्टिंग, विराट कोहली यांना किती वेळा तुम्ही पाहिलं रिव्हर्स स्वीप मारताना? नेवर. AB डिव्हिलियर्सने मारला ती गोष्ट वेगळी आहे, परंतु तोच AB डिव्हिलियर्स तुम्ही बघा आता त्याचा फलंदाजीवर मेहनत करतोय, त्यांनी दुसरे फटके शोधून काढले. सो इट डिपेंड्स, बट यू शुड स्टिक टू द बेसिक्स. सारे गम पद निसाच हे जे आहे ती सरगम आहे, त्याला दुसऱ्या पद्धतीने तुम्ही गाऊ शकत नाही. क्या बात आहे हरीश सर. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि यासाठीच हरीश सर. चंदू सर निश्चितच थांबवेल. हा 35 वर्षांचा अनुभव होता. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. ज्या पद्धतीने मात्र लोकांपर्यंत ही साधी गोष्ट पोहोचवली, खूप चांगलं काम. फटका फसलाय, चेंडू मात्र हवेत आहे. फ्लाय स्लिपचा चेंडू मात्र अडवतोय. 1 धाव मात्र मिळाली आणि एका धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 27 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. वाकळण मॅच खूप चांगली आहे. संघर्ष शिगेला पोहोचलाय, उत्कंठा शिगेला पोहोचले. आपण म्हणतो की द्वितीय सत्र आल्यानंतर मॅचची रंगतदार स्थिती पाहायला मिळते, परंतु इथे प्रथम सत्राच्या पहिल्या चेंडूपासून छोट्या छोट्या कुरघुड्या केल्या जात आहेत. एकमेकांवरती पलटवार केले जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती मात्र काही ना काहीतरी वेगळं करण्याची ताकद दोन्ही टीम ठेवत आहेत. विशेष म्हणजे आपला प्रमुख गोलंदाजावर हल्ले केल्यानंतर देखील तदनंतर मॅचमध्ये कमबॅक केलाय आणि चांगली कामगिरी केली आहे नावाने. यावेळेला जर पाहिलं तर तो बॉल थोडासा दूर ठेवला गेला होता रोहनकडून आणि यावेळेला थोडीशी उसळी देखील देण्याचा प्रयत्न होता, परंतु अजित कुठेतरी मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते आणि तो मोठा फटका मारत असताना बॉलच्या रेषेमध्ये आले नव्हते आणि पर्यायाने बॉलरने यावेळेला या बॉलवर बॅट्समनवर राज्य केलं असं मी म्हणेल. शिवजयंती चषक. आता मात्र समोरच्या दिशेने हा चेंडू टोलावला जातोय आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि ही चूक मैदानाच्या बाहेर जाते. चुकीला माफी नाही. हा एक आपण म्हणतो ना की खेळाडूकडे असलेला संयम, प्रेशराइज सिच्युएशन मध्ये जो संयम, टेम्परामेंट ही फार महत्वाची असते. थोडासा ढासळला, चौकार मिळाला. कुठेतरी त्याचं शरीर इथे कडावमध्ये होतं, परंतु जे मन आहे ते कुठेतरी नावामध्ये होतं असं वाटलं. फटका खेचलाय, मिडविकेटच्या दिशेने जातोय तो क्षेत्ररक्षक. पुनश्च चेंडू खाली. आता मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वैष्णव त्या ठिकाणी मात्र होता. चेंडूची फेक देखील करतोय, स्वतःवरती नाराज देखील होता. 2 धावा मात्र मिळाल्या त्या जीत भोईरला. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 33 वरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. आता जीत भोईर या मॅच मध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी करणार यावरती सगळ्यांचं लक्ष असेल. 33 धावा, 2 विकेट गेल्या. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा फटका पहा, पॅरलल स्ट्रोक आपण पाहतोय. सीमारक्षकाच्या डोक्यावरून मात्र 1 बाउन्स चौकार पाहायला मिळाला. एक व्हर्टिकल बॅट शॉट देखील म्हणता येणार नाही आणि हॉरिझॉन्टल बॅट शॉट देखील म्हणता येणार नाही. नक्कीच दॅट इज अ डायगनल बॅट शॉट असं म्हणावं लागेल. तिरपा फिरवला त्यांनी बॅट. आणि एक गोष्ट जीत भोईर यांच्यासाठी नक्कीच म्हणावी लागेल, 8 चेंडूमध्ये 14 धावा. विकेट बाद होत असताना मात्र जीत भोईर तिथे ठाम, ठोस आणि स्थितप्रज्ञ रूपे उभा आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतंय. चंदू सरांचा जो शब्द होता मॅच विनर, नक्कीच तशीच कामगिरी. जोरदार फटका खेचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या लाईन मध्ये न येता प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, हे तंत्र थोडंसं चुकलं आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 37 धावसंख्या वाकळण संघाची धावफलकावरती आहे. सुरुवातीला 14 धावा आणि त्यानंतर रोहन गरजचं विशेष कौतुक करेल. रोहन गरजच्या या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्याने धावा दिल्या 15 आणि 2 विकेट घेतल्या. मी विनंती करेल फुंडे टीम आणि तुर्भे टीमच्या कॅप्टनला की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. 25 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. नावा टीम 25 मिनिटांचा अवधी आहे. आणि विशेष करून मी चंदू सर एक गोष्ट जरूर प्रामुख्याने बोलेल की जर का क्रिकेटची परिभाषा काय बोलते क्रीडांगणावरती, आपण किती मोठे प्लेयर आहात यापेक्षा आपला परफॉर्मन्स कसा होतोय क्रीडांगणावरती, या गोष्टीकडे वैष्णवनं लक्ष दिलं. कारण नेहमी आपण वैष्णवला 2 षटकं फेकताना पाहतो, त्याच्यावरती 14 धावा आल्या. ज्या गोलंदाजानं द्वितीय षटकामध्ये वाकळण टीमला थांबवलं त्याला त्यानं 4थं षटक दिलं. प्लेइंग फॉर द टीम
नॉट फॉर द सेल्फ. नक्कीच समीरजी, ज्या पद्धतीने हरीश सरांनी सांगितलं की स्वतःच्या कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीचं लक्ष देणं गरजेचं असतं आणि स्वतः 2 षटकं टाकण्यापेक्षा जो प्रभावी मारा करतोय, ज्याने मॅच मध्ये आणलं दुसऱ्या ओव्हरमध्ये, त्याच्याकडे मात्र षटक त्याने 2 षटक सोपवली आणि हे चांगल्या कर्णधाराचं वैशिष्ट्य आहे. इकडे IPL चे आपण पाहतो आज 99 धावसंख्येवरती पृथ्वी शॉ मात्र बाद झाला. मजा आली. मुंबईचा एक खेळाडू मात्र आज दिल्ली या संघातून खेळतोय. पुनश्च जाऊया मैदानाकडे. 37 धावा आणि आता धावांची गरज आहे वाकलन टीमला. खूप धावांची गरज आहे. मोठे फटके हवेत. हवेशी सफर करणारे चेंडू मात्र सीमापार धाडायला हवेत. ते जीतनं आणि त्याच्या साथीनं असलेला अविनाशनं. तर गिअर चेंज आता करावा लागणार आहे आणि क्षमता आहे आणि ती वेळ आता आली आहे मी म्हणेल. तर पाहूया या शिवजयंती चषकामध्ये या मॅच मधील शेवटची पहिल्या डावातील ओव्हर. या वेळेला पॉइंटच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडासा बॉल जरूर बाजूला जातोय. लगेच दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील घेतली जाते. अशा प्रकारचे रन घ्याव्या लागणार आहेत कारण ही आहे शेवटची ओव्हर. समोरचा संघ देखील तेवढाच तगडा आहे, तेवढाच दिग्गज आहे. एकमेकांच्या विरोधात याही अगोदर या दोन्ही टीम आल्या असतील आणि त्यामुळे एकमेकांच्या प्लस पॉईंट मायनस पॉईंट या दोन्ही माहीत आहेत. परंतु आज या मानाच्या स्पर्धेमध्ये त्यांचा वापर करावा लागणार आहे. यावेळेला मात्र चांगला बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट झोनमध्ये जातोय. डीप मिड विकेटला हा बॉल अडवला जाईल. काय थ्रो देखील केलाय. सर काय म्हणाल ज्या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण मी म्हणेल ग्रामीण क्रिकेट आता ग्रामीण नाही राहिले ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चाललंय. फिल्डिंगचा दर्जाविषयी काय म्हणाल? नाही, सर्वप्रथम चांगलं जेवण, प्रदूषणरहित वातावरण आणि तदनंतर सराव, ह्या 3 गोष्टी आहेत जे ग्रामीण क्रिकेटला खूप मोठ्या स्तरावर नेत आहेत. आणि ही जी खेळाडूंची जी वृत्ती आहे, एक गाव एक गट, मला वाटतं ही सिस्टम भरपूर वर्ष राहणार. कारण गावाचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. गावातील मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ग्रुप कोहेसिव्हनेस म्हणजे टीमवर्क चांगलं असतंय. म्हणजे भरपूर जमा बाजू आहेत आणि कुठेतरी सराव त्यांना चांगले क्षेत्ररक्षक बनवत आहेत. मात्र आताच्या घडीला क्षेत्ररक्षकाची गरजच नाही. गॅपमध्ये मारण्यात आलेला हा मोठा फटका जीत भोईर यांचा मार्फत आणि जीत आता गोलंदाजांवर असा तुटून पडलाय जसा एखादा खवय्या संकष्टीच्या उपासनंतर दुसऱ्या दिवशी जेवणावर ताव मारतोय. क्या बात आहे. आणि जीत आपला गिअर चेंज केलाय या ठिकाणी आणि या बॉलला भिरकावून दिलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या आता 50च्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. आता प्रश्न तोच आहे की त्याच्या अगोदर थांबणार की पुढे जाणार. परंतु या मधोमध जीतने खेळलेले 11 बॉल आणि जीतने काढलेल्या 18 धावा या देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत समीरजी. नाही, 50 धावसंख्या एक टार्गेट, मला असं वाटतं एक मनोवैज्ञानिक दबाव नावा टीम वरती प्रस्थापित करू शकतो. हा फटका खूप चांगला आहे. चेंडू मात्र जातोय डीप फाईन लेग मध्ये. आणखी एक चौकार तो मात्र जीत भोईरच्या बॅटमधून. हे फटके नेहमी जीत भोईरच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहतो. चौकार येतोय आणखी एक. तर जीतला बरोबर माहिती आहे कोणत्या बॉलची वाट पाहायची आणि कोणत्या बॉलची वाट लावायची. वाट त्यांनी पाहिली आणि आता वाट तो लावतोय या दोन्ही बॉलमध्ये. 48 धावसंख्या आता धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू जसं आपण म्हणतो की आपल्या समवेत आपल्या घरातील महिला असेल तर 999ची साडी 1000 रुपयेच मोजावे लागतात, 1 रुपया कमी. तसा हा दबाव असणारे 50 धावसंख्येचा. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु फटका फसला. तो किस्सा परत आपण नक्कीच लोकांना सांगू. 48 धावा झाल्यात. 49 धावसंख्येची गरज आहे. कदाचित 1 धाव आली असती. 50 धावसंख्येचं टार्गेट तर एक मनोवैज्ञानिक दबाव तयार झाला असता. जो किस्सा आहे की जसं महिला आपल्या समेत असल्या की आपण म्हणतो की 999ची साडी आहे, 1000 रुपयेच मोजावे लागतात, 1 रुपया फक्त कमी. आणि जर का ते 999चं टॅग काढलं, 1000 रुपयाचं टॅग लावलं तर मात्र आपल्यावरती लगेच दबाव येतो, 1000 रुपये द्यायचे. हा एक फरक आहे. 300 धावा झाल्या तर एक वेगळा दबाव, 299 झाला तर मात्र थोडे रिलॅक्स. हा एक दबाव असतो. हे एक आपण म्हणतो ह्युमन बिईंग आहे. आणि इथे थोडासा दबाव मी तर म्हणेल की कमी झाला असेल तो नावा टीमचा, परंतु गोलंदाजीतला दबदबा तितकाच आहे वाकलन टीमचा. या अगोदर मी विनंती करतोय फुंदे आणि त्यांच्या समवेत तुर्वे टीम, आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. वाकलन विरुद्ध नावा खूप चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय सत्रामध्ये खूप जय्यत तयारीनिशी मात्र नावा संघ मैदानावरती उतरेल. आणि काय आव्हान असेल चंदू सर की 49 धावा रोखायचेत. पहिल्या 2 षटकांमध्ये काय करावं लागेल या बॉलर्सला? नक्कीच
अचूक टप्प्याची बॉलिंग करावी लागणार आहे आणि त्याचबरोबरीने पॉवर प्ले मध्ये च्या ओव्हर्स निर्णायक असणार आहेत. कारण जर पॉवर प्लेमध्ये एखाद दुसरी विकेट आली, पॉवर प्लेमध्ये 6 पेक्षा कमी धावाच्या ओव्हर्स आल्या तर कुठेतरी दडपण निर्माण होऊ शकतं नावा संघावर आणि ह्या पॉवर प्लेचे षटक मी म्हणेल निर्णायक असणार आहेत. तर क्षमता तर आहे वाकळणमध्ये, परंतु क्षमता तेवढीच चांगली बॅटिंग करण्याची नाव्यामध्ये देखील आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते त्यांच्या माध्यमातून. निश्चितच पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत गणेशजी दळवी साहेब आणि मी विनंती करतोय विशू बोराडे यांना की आपल्या किशोर भुंडेर यांना विनंती करेल की गणेश दळवी साहेबांचा आपण सन्मान करायचे. या मंचावरती उपस्थित आहेत, पाहुणे उपस्थित आहेत. चला भूषण पाटील आणि प्रथमेश आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. फुंडे विरुद्ध तुर्भे या दोन संघादरम्यान ही लढत असेल. आता वाकलन टीम साठी पारितोषिक थोडंसं बदललंय, स्वरूप बदललं. विनायक मार्के, सोमनाथ कांबरी आणि बंटी माळी यांच्याकडून आता विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे वाकलन टीम साठी. विशाल शिंदे साहेब, महेंद्र दादा निगुडकर या मंचावरती उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. महेंद्र दादा निगुडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी दादांचं विशेष कौतुक करेल की असं हे कॉम्बिनेशन त्याने आपल्याला करायला लावलं. आणि आणखी काही पाहुणे आहेत. समीर चव्हाण, मी दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण समीर चव्हाण साहेबांचा देखील सन्मान करावा. चेंडू पूर्तता करायची मैदानावर. त्याचबरोबर दीपक गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय दादांना. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. 30 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज आहे. कर्जतमध्ये सध्या ब्रेकिंग न्यूज एकच आहे, वाकळण जिंकणार की नावा जिंकणार. 30 चेंडू 49 धावा. ब्रेकिंग न्यूज तर नक्कीच असणार आहे की कोण संघ मात्र जिंकणार, कारण दोन्ही टीमची फॅन फॉलोईंग तितकीच आहे. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची आपण पाहतोय आणि आजच्या सर्व 8च्या 8 टीम आपण पाहिल्या चंदू सर, तर जरूर मी म्हणेल की ग्रामीण क्रिकेट जसं तुम्ही म्हटलात की ग्रामीण पुरतं मर्यादित राहिले नाहीये, आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीनं कामगिरी केली जाते आणि त्याचा विशेष उल्लेख करून अगदी सराव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, परंतु सराव करताना देखील एक दूरदृष्टी असावी लागते की याच दिशेनं सराव व्हायला हवा, अचूक दिशेनं. रस्ते तर भरपूर आहेत, परंतु विजयापर्यंत नेणारा रस्ता, अगदी विजयापर्यंत नेणारा रस्ता दाखवणारा देखील प्रशिक्षक असावा. आणि हे प्रशिक्षक कोण नसतात तर गावातीलच क्रिकेट रसिक असतात. म्हणूनच एक गाव 11 ही संकल्पना अजरामर राहणार क्रिकेटमध्ये. काय म्हणाल चंदू सर? तर नक्कीच, कारण या ग्रामीण क्रिकेटला खूप मोठी परंपरा आहे. ग्रामीण क्रिकेटने बरेचसे खेळाडू दिलेत. ग्रामीण क्रिकेटमुळे गावाविषयी एक वेगळी आत्मीयता तयार होते आणि त्याचमुळे की काय आपल्या गावची मॅच पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक, शेकडो प्रेक्षक मैदानात येतात, किंबहुना यूट्यूबच्या समोर मॅचचा आनंद देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी धावांचं लक्ष समोर असणार आहे ते 49. गोलंदाजीसाठी वाकळण संघाच्या माध्यमातून मोतीरामजी, जे मात्र एक अनुभव पणाला लावत असताना गरज होती विकेटची पॉवर प्लेच्या षटकात, पहिल्या षटकात, आणि मोतीराम यांचा अनुभव कामी आला आणि पहिल्याच बॉलवर विकेट. ही खरी सुरुवात हवी होती वाकळण टीमला. टीम कमिटमेंट होते, हडल्स होत आहेत मैदानावरती, एकत्रित येत आहेत, नवसंजीवनी दिली जाते. जो मोमेंटम नावा संघाच्या बाजूनं खेचण्यात आला होता तो मोमेंटम थोडासा पहिल्या विकेट नंतर मात्र खेचला जाईल तो वाकळण संघाच्या बाजूनं. हे छोटे छोटे मोमेंटम, कारण हे काही 20 ओव्हरची मॅच नाहीये किंवा अगदी 50 षटकांची मॅच नाहीये, 40 ओव्हरची मॅच नाहीये. इथे तुम्हाला प्रत्येक एका चेंडू मागे मात्र हा मोमेंटम खेचावा लागेल विजय जर का साकार करायचा असेल तर. आणि नक्कीच त्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल तर टाकले पहिल्याच बॉलवर असं मी म्हणेल. तर अमोल सारखा तो देखील एक फलंदाज जो मात्र नावा संघासाठी नेहमी प्रभावी कामगिरी करणारा खेळाडू आहे. माझ्या मते शतक देखील मारण्याचा विक्रम आहे त्याच्या नावावर टेनिस क्रिकेट जगतामध्ये, आणि तो देखील आजपासून बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर पाहूया नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. त्याची जागा घेण्यासाठी
यावेळेला मनगडाच्या साह्याने मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल टटवला जातोय. मोतीराम पहा कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. टिचून मारा आणि अनुभव असताना पॉवर प्लेचं षटक टाकणं, कारण पॉवर प्लेचं भले भले बॉलर्स पॉवर प्लेमध्ये बॉल घ्यायला धजावत नाहीत, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये निर्धाराने बॉलिंगही घेतली आहे आणि विकेटही माघारी पाठवलेला आहे. आणि तर या निर्णायक षटकामध्ये त्यांच्याकडून चांगली बॉलिंग आतापर्यंत तरी राहिलेली आहे असं मी म्हणेल. एक जबरदस्त क्रिकेटचा सोहळा, जबरदस्त क्रिकेटचा नजारा आपण कर्जत तालुक्यातील या कडाव ह्या नक्कीच प्रमुख अशा बाजारपेठांपैकी एक असणाऱ्या कर्जत तालुक्यातील या ठिकाणी हा सोहळा आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तर जरूर होतोय. 1 रनमध्ये त्याचं रूपांतर होण्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत संधी दिलेली नाहीये बॅट्समनला म्हणावी तशी. 3 बॉल झालेले आहेत या ठिकाणी आणि 2 धावा देखील होताना पाहायला मिळतात. काय म्हणाल मोतीराम यांच्या बॉलिंग विषयी समीरजी? निश्चितच त्यांची एक वेगळी शैली आहे गोलंदाजीची. राऊंड आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. तयार मोतीराम. हा चेंडू मात्र थोडासा धीम्या गतीचा, इथे ताळमेळ बिघाड आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतोय फलंदाज मात्र बाद. एक गोष्ट मी जरूर सांगेल, विकेट हॅट्रिक साठी जे पारितोषिक येत आहे विनायक मार्के, सोमनाथ कांबरे आणि बंटी माळी यांच्याकडून वाकलन टीमसाठी हे पारितोषिक आहे. रनआउटच्या बाबतीत एक गोष्ट मी जरूर सांगेल हरीश सर, जो फलंदाज रनआउट होतो ना त्याचीच चुकी असते, कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही एंड पर्यंत पोहोचणार आहेत की नाही. तुम्ही स्वतः कॉल देऊन समोरच्या फलंदाजाला मात्र बाद करावं. काही चुकीचं वाटते सर? नाही, नक्कीच ताळमेळ असणं गरजेचं आहे. कॉलिंग जेव्हा यष्ट्यांच्या समोर चेंडू खेळला जातो त्यावेळेला कॉलिंग ही फलंदाजीची असते आणि ज्या वेळेला यष्ट्यांचा मागे चेंडू खेळला जातो त्यावेळेला नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज आहे त्याचा कॉल असतो. मात्र इथे कुठेतरी ताळमेळ नव्हता आणि धाव काढायची जी घाई आहे ती मात्र इथे कारणीभूत ठरली आहे. आणि जर नावा हा सामना जिंकला तर गोष्ट नक्कीच चांगली असणार आहे, परंतु धावबाद मागची कारण मीमांसा त्यांनी नक्की करावी लागेल. मोतीरामचा हा चेंडू बॅटची आतमधली कडा घेतली, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव फक्त मिळेल आणि आता न्हावा टीम मात्र जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. पाठलाग चालू आहे 49 धावसंख्येचा. मोतीरामच्या ॲक्शन बद्दल आपण म्हणत होतो आणि त्याचे चेंडू पडल्यानंतर उसळी घेत नाही, ही देखील एक जमेची बाजू आहे. कारण उसळी घेतली नाही तर मात्र फलंदाजांना काय हवं असतं, एक तर वेगवान चेंडू यावा आणि त्या समवेत उसळी घ्यावी. ऑस्ट्रेलियन पिचवरती जसं वेगवान चेंडू येतात, स्विंग होतो, त्यानंतर विकेट जातात, ही एक वेगळी गोष्ट आहे. परंतु प्रत्येक फलंदाजाला बाउन्स हवा असं वाटत असतो आणि तो बाउन्स मोतीरामच्या चेंडूमध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळतो, कदाचित. गोलंदाज तयार मोतीराम. हा चेंडू पाहूया, पंच इशारा करतायत प्रकाश बदे. हा चेंडू मात्र वाईड आहे, अतिरिक्त धाव मात्र मिळते. या अतिरिक्त धावा खूप त्रास देतात सर्व ठिकाणी. एक मी निश्चितच अतिरिक्त धावेबद्दल, वाईड या शब्दाबद्दल, वाईड बद्दल एक हरीश पंड्या सरांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं, मला अजूनही आठवते, ते जरूर मी सांगेल. परंतु मोतीराम पुन्हा एकदा तयार होतोय. 4 धावा फलकावरती धावा आहेत, 2 बाद, म्हणजे सध्याची बिकट परिस्थिती आहे ती न्हावा टीमची. गोलंदाज तयार मोतीराम. हा चेंडू संयम दाखवतो, हे गरज आहे, खूप गरज आहे. हा टेम्परामेंट खूप गरजेचा आहे की जेणेकरून मोतीराम आपल्याला रूम देणार नाही, जागा देणार नाही. मोठे फटके खेळण्याच्या ऐवजी मात्र चेंडूला स्टिअर करून 1 धाव मिळाली. टीमची धावसंख्या झाली 5. जरूर ती वाईड लाईनची टॅग मला अजूनही आठवते की एखादा गोलंदाज वाईड लाईन फेकत असेल तर त्याच्यासाठी एक जमेची बाब आहे की जसं आपण म्हणतो स्वच्छ भारत अभियान, कचरा पेटीतच फेका आणि गोलंदाजांनी चेंडू यष्ट्यांवरतीच फेका. मी इतका हसत होतो की त्या गोष्टीतून इतकं काही लोकांपर्यंत पोहोचलं, स्वच्छता अभियान पण पोहोचला आणि गोलंदाजांसाठी एक जमेची बाब आणि एक खूप चांगलं टेक्निक देखील गोलंदाजांपर्यंत पोहोचलं. खूप साऱ्या स्पर्धा येत आहेत, परंतु मी विनंती करतोय फुंडे टीम आणि त्यांच्या विरोधात तुर्बे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं. ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. या ठिकाणी फुंडे टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय भूषण पाटील, तुर्बे टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. येत्या 2, 3, 4, 5 मेला मार्केवाडी देखील येथे स्पर्धा होणार आहे आणि 5 तारखेला असाच लॉट असणार आहे. ज्या खेळाडूंना, ज्या संघाला संधी घ्यायची आहे, अगदी संघाचा प्रवेश निश्चित करायचे, त्यांनी नामदेव मार्के आणि प्रकाश घारे
यांच्याशी संपर्क साधायचा. येत्या 5 तारखेला हा लॉट असेल मार्केवाडी येथे. पुनश्च मॅचला सुरुवात. 5 धावा आहेत धावफलकावरती. अक्षरशः चेंडू मात्र खडून काढलाय. मनीष यावर्षी इन्फॉर्म आहे हा फलंदाज. फंबल होतोय आणि ह्या टेक्निक पा ज्या पद्धतीने हा चेंडू अडवला जीत भोईरनं, अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आल्यात. जसं आपण महेंद्रसिंग धोनीला यष्टांच्या मागे पाहतो, ज्या पद्धतीनं ग्लव्सचा तो वापर करतो, अगदी 2 पायांच्या मधून मात्र कधी कधी चेंडू फेकतो, रनआउट करतो. या टेक्निक्स तुम्हाला नेहमी साथ देत असतात या जलदगती क्रिकेटमध्ये. खूप वेगवान चेंडू. केतन मात्रे गोलंदाजी करतो आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय तो संदमलन. तुर्बे टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. तुर्बे टीमचा कॅप्टन आणि प्रेक्षकांना विनंती करतोय, मैदानावरती जे प्राणी म्हणजे कुत्रा फिरतोय त्याला कृपया करून जायला जागा द्या. आपली कोणी अशी अडवणूक केली तर विनंती करतोय प्रेक्षकांना. आणि हे मायक्रोफोनवरून बोलणं उचित नाहीये. केतन मात्रेचं फॅन फॉलोईंग, कारण केतन असा आवाज मात्र अगदी टेकडीवरून येतोय. सपोर्ट दिला जातोय तो मात्र केतनला. 3-6 3-6 सध्याची परिस्थिती आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय नावा टीमचा रोहन. चला तुर्बे टीम, भूषण पाटील आपण विलंब करताय, त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. भूषण पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. केतनचा हा वेगवान चेंडू, कव्हर पॉइंटला चेंडू मात्र जातोय. जीत भोईर चेंडू फील्ड करतोय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या झाले 6. दुसरं षटक मात्र मार्गत गोलंदाजी करतोय तो केतन. दत्ताजी मोहिते साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते आपण पुढील टॉस करायचंय नेक्स्ट मॅचचा तुर्बे विरुद्ध फुंडे या 2 टीमच्या दरम्यान. मी विनंती करतोय प्रेक्षकांना कृपया करून. यस, मॅच पुन्हा एकदा स्टार्ट. केतनचा हा चेंडू वेग द्यायचा होता चेंडूला, म्हणून दिशा मात्र गमावली. हे दिशा आणि दशा या शब्दांमध्ये वेलांटीचा फरक आहे, परंतु जर का गोलंदाजाची दिशा खराब असेल तर संघाची दशा व्हायला देखील वेळ लागत नाही. इथे एक धाव फार महत्वाची आणि केतनला माहिती आहे, थोडा नाराज आहे. 1 धाव मिळाली, टीमची धावसंख्या झाली ती मात्र 8. सर नाही, नक्कीच केतन हा संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यावर भरपूर मोठी जबाबदारी आहे आणि एक चांगलं षटक जर त्यांनी टाकलं तर संघाला फायदेशीर तो ठरू शकतो. आताची 1 धाव बघा, धावा काढताना खूप त्रास होत आहे. म्हणजे या मैदानामध्ये 5 षटकांमध्ये 49 धावा काढत असताना एवढं कबाड कष्ट कशाला? जर फलंदाज व्यवस्थित उभा राहिला, चेंडूच्या रेषेत येऊन खेळला तर 49 होऊ शकतात. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण बघितलं चंद्रकांतजी, सामने चेज झालेत. मात्र एकाच सामना असा होता जिथे धावसंख्या चेज नाही झाली आहे. नाही, निश्चितच धावा येत आहेत, परंतु खेळपट्टीवरती टिकून राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. पाहुणे उपस्थित होत आहेत. केतनचा चेंडू वेगानं आणि ते बीट केलंय. सर्वांना बीट करून चेंडू मात्र निघून गेलाय. 4 धावेंसाठी चौकार मात्र मिळतोय. हा चौकार फार महत्वाचा ठरणार आहे, एक उभारी देईल. नुकताच ज्यांचं आगमन झालंय 5-6-7 ग्रुपचे आणि सन्माननीय गणेशजी पालकर साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल. शिवजयंती चषक 2019 मध्ये इथे 22च्या स्वरूपात धावा मिळाल्या. धावसंख्या झाले 13. 19 चेंडू 36 धावांची गरज आहे. धावा कशाही प्रकारे येऊ देत, धावा महत्वाच्या असतात आणि त्या 4 धावा या ठिकाणी आल्या. थोडंसं जे दर्पण निर्माण झालं होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये ते किंचितसं दूर होईल. परंतु आतापर्यंत बॉलरच्या कामगिरीचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी आता बॉलिंग केली आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. यावेळेला थोडंसं पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता.
फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑनचे, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे आणि 2 ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होते आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 14 रन झालेले आहेत नावा टीमच्या आणि अजूनही 18 बॉल बाकी आहेत आणि 35 रन करायचे आहेत विजयासाठी. 11.67च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत नावा संघाला. आपण पाहत आहोत शिवजयंती चषक कडावची ही नामवंत कर्जत तालुक्यातील नामवंत स्पर्धा. स्वागत असेल या ठिकाणी सर्वांचं. अजूनही 18 बॉल आणि 35 रनची आवश्यकता. निश्चितच शिवजयंती चषक आपण पाहताय आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. राजेंद्रजी पवाळी, नंदाशेठ गंगावणे, सचिन स्मृती ग्रुप, संतोष मोहिते साहेब, भगवानजी बोराडे, वैभव कडव साहेब, जितेंद्रजी दळवी साहेब, महेशजी केवारी, रमेश गुरव, राकेश गुरव. बॅटिंग पॉवर प्लेचा अगदी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. राकेश गुरव, त्याचबरोबर गॉरेज, मयूरजी पिसेकर, रमेश गुरव, दिनेश कुंभार या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की त्यांच्या माध्यमातून दादांना आणि शिवशक्ती कडाव टीमला सहकार्य लाभलं. सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे आपण नेहमी म्हणतो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आणि हेच कार्य अगदी सुपंत होताना चालले. आजची शेवटची रात्र आहे. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये आता 12-12ची सरासरी आहे. मॅच स्पीडअप करायचे, त्वरित मॅच स्पीडअप करायचे. पंचांना विनंती करतोय. 18 चेंडू 35 धावांची गरज नावा टीमला. जीत यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी झालाय. पहिल्याच बॉलवर रोहनच्या माध्यमातून एक वेगळा फटका खेळला गेला आणि नुसता खेळला गेला नाही तर यशस्वी प्रयत्न झालाय आणि या बॉलला भिरकावून दिलं गेलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा रोहन तोच खेळाडू आहे जो बॉलिंगला आला होता, त्यावेळेला प्रभावी कामगिरी केली आहे आणि बॅटिंगला आला त्याही वेळेला मात्र आपल्या भात्यातून एक वेगळा फटका काढला आणि जीतच्या विरुद्ध आपले इरादे स्पष्ट केलेत. मी देखील नावा ते कर्जत कडाव हे अंतर कापलंय याचं उत्तर मात्र आता या ठिकाणी देत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. सर काय म्हणाल, अष्टपैलू कामगिरी करतोय हा खेळाडू? नक्कीच. आणि बघा, 2 खेळाडूंचं पुनर्वसन झालं त्या फटक्यामुळे. जागा बदलण्यात आलेली आहे आणि आता परत एकदा वाईड बॉल. तर हे खूप महत्त्वाचं असते, प्रेशर. आणि हे जे काय करायचं आहे ते ह्या पॉवर प्लेच्या षटकमध्ये करायचं आहे. म्हणजे इथे एकच हिंदी फिल्मचं गाणं मला आठवत आहे, रात भर का है अंधेरा महमा किसके रोके रुका है सवेरा. क्या बात है सर. याही वेळेला मात्र तसाच प्रयत्न जरूर राहिला होता परंतु अडवला जातोय हा बॉल. 1 रन त्या ठिकाणी मिळेल आणि 1 रनने मात्र स्कोर पुढे जाताना पाहिला मिळेल. तो मात्र जाऊन पोहोचतोय तो 20 वर. 16 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 16 बॉलमध्ये 29 रन विजयासाठी करायच्या आहेत. आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे बरोबर आहे सर. क्रिकेट केवळ बॅट्समन आणि बॉलर नाही तर कर्णधारांच्या कल्पक बुद्धीतून देखील क्रिकेट नक्कीच रंगलं जातं. त्यांना कोणत्या क्षणी कोणाला आमंत्रित करायचं, कोणत्या क्षणी कोणाला बॉलिंगसाठी आमंत्रित करायचं किंवा बॅटिंगसाठी आमंत्रित करायचं, काही करायची आहे. कारण माझ्या मते जवळपास बराचसा वेळ झाला आणि आताशी 2च ओव्हर झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 16 चेंडू 29 धावा. या 16 पैकी त्यांना 2 लूज चेंडू पाहिजे षटकार मारण्यासाठी आणि बॉल टू बॉल इक्वेशन येणार. म्हणजे अशी जी सकारात्मक विचारधारा ठेवून खेळायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतंय. तर पाहूया. परंतु दुसऱ्या बाजूला वाकळणचंही तेच ध्येय असेल, आणखी एका दुसरा विकेट घ्यायचा. ओ हो, बिग 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 सिक्सर. क्या बात है. आमचे प्रकाश सर देखील आपल्या अनोख्या शैलीत अनोख्या ढंगात हा षटकार घोषित करतायत आणि दडपण झुगारून देतोय हा बॅट्समन मनीष, ज्याच्या माध्यमातून मारला गेलेला हा फटका होता. काय म्हणाल सर या स्ट्रोक विषयी? नक्कीच दणदणीत, झणझणीत, खणखणीत फटका. मला कुठेतरी असं वाटतंय या दोघांपैकी एक विजयाचा पाया रचणार आणि दुसरा त्याच्यावर कळस चढवणार आणि ती वेळ आलेली आहे. कारण दे आर बॅक इन द मॅच. 15 चेंडू 23 धावा. अजून एक लूज बॉल पाहिजे. जर त्यावर षटकारला तर बॉल टू बॉल इक्वेशन येईल. तर नक्कीच. आणि परंतु वाकळण शोधात असणारा या ठिकाणी डॉट बॉलच्या, वाकळण शोधात असणारा या ठिकाणी विकेटच्या. तर पाहूया कशा प्रकारे यापुढील सामना रंगतोय. अर्धा डाव तर या ठिकाणी झालाय, 26 धावा झाल्यात. अर्धा डाव बाकी आहे आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला ऑप्टमच्या हेर बॉल पिचिंग करण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलं आपल्या अनोख्या शैलीमध्ये आणि 1 रन मिळेल. समीरजी, व्हाईट बॉल. हा एक प्रेशर आहे. ज्यावेळी तुमच्या विरोधात हल्ले चढवले जातात त्यानंतर तुम्ही दिशा बदलण्याचं काम करता आणि ते थोडी दिशा भरकटली.
जीतचा हा चेंडू समोरच्या दिशेनं फटका खेचलाय, लॉंग ऑनला चेंडू मात्र जातोय, फंबल आणि त्या फंबलचा फायदा निश्चितच उचलला जातोय. थोडं लेझी क्रिकेट, थोडा नाराज आहे तो मात्र मोतीराम, कारण जेव्हा तुम्ही विरोधकाला संधी देता त्यावेळी त्या संधीचं तो सोनं जरूर करतो आणि ते केलं. एक एक धाव फार महत्वाचे. हाच संघ नावा संघ वाकलन टीमच्या विरोधात 2 षटकांमध्ये झगडत होता धावांसाठी. आता मोठे फटके आल्यानंतर या धावा दिल्या जात आहेत. म्हणजे इन प्रेशराईज तुम्ही कसं खेळ करता यावरती तुमचं सगळं गणित मात्र अगदी मी म्हणेल की दबावामध्ये जो खेळाडू चांगला खेळ दाखवतो तोच सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून ओळखला जातो. धावसंख्या झाली 29, 14 चेंडू, धावा करायचे 20. केतनचा हा चेंडू याच चेंडूंच्या मात्र शोधात होता, सॉरी तो मात्र जीत भोईर. हे चेंडू फेकावे लागतील जर काही या मॅच मध्ये जर यायचं असेल, कमबॅक करायचं असेल, शिरकाव करायचं असेल तर जीतला अशाच प्रकारचे चेंडू फेकावे लागतील. 13 चेंडू 20 धावांची गरज आहे, परंतु हा सर्वात महत्वाचा चेंडू. अगदी प्रयत्न पहा जीतनं केलं, नजर किती चेंडूवरती आहे, रिफ्लेक्शन्स एवढे स्ट्रॉंग आहेत या सर्व खेळाडूंचे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू 19 धावसंख्याची गरज आहे. मगाशी अंडरआर्म क्रिकेटचा उल्लेख झाला आणि अंडरआर्म क्रिकेटमधून पाण्याची व्यवस्था करायची मैदानावरती. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. अंडरआर्म क्रिकेटमधून एक गोष्ट मी जरूर म्हणेल, क्रिकेटर लोकांना जी मिळते ती रिफ्लेक्शन्स आहेत. अगदी शॉर्ट पिरियडमध्ये, शॉर्ट टाइम इंटरव्हलमध्ये तुम्हाला सगळं काय करायचं असतं. इवन कॉमेंट्री जरी करायची असली तरी सुद्धा शॉर्ट टाइम इंटरव्हलमध्ये तुम्हाला ते वाक्य कंप्लीट करायचं असतं. सगळ्यांचीच मजा असते त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये. मग त्यामध्ये बहुतांशी खूप सारं क्रिकेट आहे. आमच्याकडे शॉर्टी जे म्हणजे 3 धावांचं लिमिट, चौकार षटकार ठोका, त्यानंतर बॉक्स क्रिकेट, व्ही शेप क्रिकेट. मुंबईमधलं लकवा क्रिकेट अजूनही आमच्याकडे तर पोहोचलेलं नाहीये, परंतु इथे लकवा क्रिकेट म्हणजे सरळ चेंडू फेकायचा. परंतु त्याच लखवा क्रिकेटने दिलेला थॉमस डायस आज मात्र सगळ्यांच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. आणि त्याच लखवा क्रिकेटने टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र समालोचकांचे महागुरू जे आमच्या बाजूला बसलेले आहेत त्यांची सुरुवात देखील जरूर झाली असं मी म्हणेल. हरीशजी, नाही, लकवा क्रिकेट निश्चितच मी देखील खेळलोय. ज्यावेळी ठाणे येथे राहून होतो त्यावेळी मात्र लकवा क्रिकेट मला जरूर खेळायला मिळालं, तेही दहीसरमध्येच. अगदी 2 ते 3 नाईट मॅच देखील खेळलोय. लकवा क्रिकेट वेगळं क्रिकेट आहे. असं वाटतं की सरळ साधा सोपा चेंडू येतोय, परंतु तो सरळ साधा सोपा चेंडू नसतो. बऱ्याच जणांची भंबेरी उडून जातो, परंतु या मॅच मध्ये कोणत्या संघाची भंबेरी उडणार. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. जी मॅच हवी होती प्रेक्षकांना सॅटर्डे नाईटला एन्जॉय करायचं होतं क्रिकेट, तशी मॅच त्यांच्या भेटीस येते. 12 चेंडू 19 धावा, वाकळनच्या विरोधात लढा देतोय तो मात्र नावा संघ. 12 चेंडूमध्ये 19 धावा. आणि आता इथे बघा घशाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. एका संघाने आलेल्या संधीचं सोनं केलं, मात्र दुसऱ्या बाजूला जेव्हा संधीचं सोनं झालं तेव्हा त्या सोन्याचं कोळसं झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निश्चितच, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की नावा टीम संपूर्णपणे बॅकफुटला गेले. पहिली मॅच मला आठवली जी फुंडे टीम जसं बॅकफुटला होती, तर त्यानंतर मात्र फुंडे टीमने कमबॅक केलं. तसंच पाहायला चित्र पुनश्च आपण पाहतोय. धावा झाल्या 34. पुनश्च तोच प्रयत्न, 1 धाव फक्त मिळेल. पहा संघर्ष शिगेला पोहोचलाय. 11 चेंडू 15 धावा. कदाचित आपण पाहतोय ना की एखादा नामवंत संघ नसते तर त्यांनी ही मॅच आत्मविश्वास अगदी गळाला असता, खांदे विसावले असते, परंतु हे मॅच सोडायला तयार नाहीयेत. 6 चेंडूंमध्ये जरी 1 धाव आली तरी सुद्धा तोच प्रयत्न राहील. म्हणूनच वाकळन टीम गेले 2 वर्ष मात्र हे क्रिकेटचं हंगाम मात्र गाजवते. पुढील चेंडू. मगाशी समीरजी आपण बोललात मेहनत आणि संघर्ष मध्ये हाच फरक आहे. संघर्ष मध्ये भावविश्व जुळलेलं असते. म्हणूनच म्हटलं जाते संघर्ष जितना गहरा होगा जीत उतनी ही शानदार होगी. संघर्ष केल्याशिवाय काहीच नाही. संघर्ष आहे तोपर्यंत जीवन आहे आणि जीवन आहे तोपर्यंत संघर्ष असावा. आताचा अतिशय चांगला फटका गॅपमध्ये मारलेला. बघायचं आता कुठेतरी चेंडू थांबवला जातो, मात्र चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि दोन्ही खेळाडू खूप वेगाने धावतायत. ज्या पद्धतीने त्यांना टी शर्ट देण्यात आलेत असं कुठेतरी वाटलं की मुंबई पुणे हायवेवर 2 कूल कॅप्स धावतायत की काय. चांगला असा प्रात्यक्षिक धावांचा 37, 3 गडी बाद, 8 चेंडू 12 धावा. संघर्ष तर जरूर सुरू आहे. मॅच कुठे जाऊ शकते अजूनही या ठिकाणी, कारण 8 चेंडूमध्ये 12 रन बनवायचे आहेत.
वाकळण आणि न्हावा यांच्यामध्ये सुरू असणारा या कडावच्या स्पर्धेमध्ये यावेळेला वेग जरूर पाहायला मिळाला होता या बॉलमध्ये. केतन ज्या वेळेला बॉलिंगला आलेले आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्या अतिशय वेगवान हा बॉल पाहायला मिळाला होता. या वेगानेच प्रभावित केलं आणि 7 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता आहे. अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये कमी धावसंख्येमध्ये देखील रंगलेली मॅच मी म्हणेल. कधी बॉलरच्या बाजूने जाणारी तर कधी बॅट्समनच्या बाजूने जाणारी, कधी न्हावाच्या बाजूने जाणारी तर कधी वाकळणच्या बाजूने जाणारी, अशी ही कडाव नगरीमध्ये सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. वेगवान बॉल होता त्याला, परंतु समोरच्या दिशेने अनोख्या शैलीत अनोख्या ढंगामध्ये जरूर खेळला जातोय आणि या बॉलला भिरकावून दिलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. पहा, केतनचा वेगवान बॉल तर जरूर या ठिकाणी होता आणि या वेगवान बॉलला मात्र भिरकावून दिलं गेलं. हेलिकॉप्टर अंदाजामध्ये सीमारेषेच्या पलीकडे जातोय न्हावा. तर न्हावाविषयी देखील मी जरूर सांगेल, कारण न्हावा आणि शेवा ही 2 बाजूबाजूची गावं मध्ये एक खाडी आहे आणि मुंबई बंदरावर थोडासा ताण आला म्हणून मात्र त्याला पर्यायी न्हावा शेवा बंदर नक्कीच त्याला सुरुवात झाली. आणि आज जर पाहिलं तर न्हावा शेवा गाव थोडं विस्थापित होऊन थोडं दूर गेलं, परंतु न्हावा खाडी तिथेच आहे, कोळी बांधवांचं गाव तिथेच आहे. आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण भारतातील टोटली 55% व्यापार एकट्या न्हावाशेवा बंदरातून होतो आणि तेच न्हावा गाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडूंमध्ये 5 धावा करायचे आहेत. हरीश सर, केतनचा जो चेंडू फेकला अंतिम चेंडू, आता चेंडू कुठे फेकायचा, म्हणजे कदाचित टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाज गायब होतील आणि त्या मशीन येतील चेंडू फेकण्याच्या. चेंडू फेकायचा कुठे? तर नक्कीच, कारण चांगला बॉल तर होता. जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये धोनीने म्हणजे याला प्रसिद्धी दिली या स्ट्रोकला, परंतु कृष्णा सातपुते, ओमकार देसाई यांच्याकडून जसे आपण हेलिकॉप्टर पाहतो तशा प्रकारचा हेलिकॉप्टर जरूर पाहायला मिळाला होता. नाही, निश्चितच आता येणाऱ्या आयोजकांनी देखील गोलंदाजांना साथ द्यायची असेल, सुप्रीमोच्या ज्या बाउंड्री लाईन्स असतात ना तशा बाउंड्री लाईन्स यायला हव्यात, कारण व्हेरी फर्स्ट बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो. मग गोलंदाजांना देखील संधी द्यायला हवी क्रिकेटमध्ये, नाहीतर मग मशीनच. 6 चेंडू 5 धावांची गरज. मॅच अजूनही रंगतदार स्थितीत आहे. गोलंदाज तयार, अविनाश. यावेळेला कव्हरच्या झोनमध्ये खेळला जातोय हा बॉल, पहिलाच बॉल, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तत्परतेने येत आहेत. एक धाव समीरजी आता या ठिकाणी महत्वाची आहे, ती वाचवायची आहे. एखाद दुसरा डॉट बॉल मॅचमध्ये घेऊन येणार आहे वाकळणला, एखाद दुसरी विकेट घेऊन येणार आहे वाकळणला मॅचमध्ये. परंतु या डावामध्ये खऱ्या अर्थाने मनीषने जी काही बॅटिंग केली आहे ना, 10 बॉलमध्ये 23 रन विथ एक या शॉट ऑफ द नाईट मी म्हणेल, या आजच्या रात्रीतील सर्वोत्तम फटक्यांपैकी एक होता हेलिकॉप्टर याच खेळाडूचा. परंतु आणखीन एक सदाबहार फटका खेळला जातोय त्याच मनीषच्या बॅटमधून. ही ताकद आहे न्हावा गावाची, कारण त्यांचा एक बाणा आहे, मोडेल पण वाकणार नाही, हे मात्र सातत्याने न्हावाने जपलंय आणि आज पुन्हा एकदा ते या ठिकाणी दाखवून दिलंय. आणि वाकळणसारख्या बलाढ्य संघाला न्हावाने मात्र या ठिकाणी थोडेसे सुरुवातीला झगडले, परंतु तदनंतर खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्याला मनीषला साथ रोहनने दिली आणि या मॅचवर आपल्या न्हावा खाडीचा, न्हावा गावाचा डंका पिटला या ठिकाणी म्हणेल. निश्चितच वाकळण संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला, त्यांनी सहभाग दर्शवला. मी त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. न्हावा संघ विजयी झालाय, नो डाऊट. या मॅचचा हिरो मनीष घरात, अफलातून षटक आणि त्याचबरोबर 10 चेंडू 23 धावा, 4 ओव्हर, एक बॅटिंग पॉवर प्लेची मॅन्डेटरी पॉवर प्ले. मॅचला सुरुवात होणार त्या अगोदर गणेशजी पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. निलेश भोईर, उपसरपंच निलेश भोईर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा.